नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा ना सर. नाव गौरव इंद्रराव साळुंके, पत्ता नागठाणे, सातारा. ओके. हा नागठाणे आणि सातारा तालुका जिल्हा आहे बरोबर. हो, सातारा. तुमचं हे आल्याचा प्लॉट आहे, हा किती क्षेत्र आहे? हे अर्धा एकर आहे. अर्धा एकराला कमी आहे, 17-18 गुंठ भरतं. ओके. आणि हा किती दिवसाचा प्लॉट आहे तुमचा? साधारणतः आता मला वाटते 2 जूनची लागण आहे. 2 जूनची लागण आहे, म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर बरोबर. म्हणजे आता 3.5 महिन्याचा प्लॉट आहे. 3.5 महिन्याचा प्लॉट एवढा वाढ होते का? एवढे नाही वाढ होत. ओके. तुम्ही काय केलं या प्लॉटला विशेष वेगळं? विशेष काहीच नाही, फक्त कृषामृत आणि SSM टाकलेलं आहे. SSM वापरलंय तुम्ही याला? हो, म्हणजे बेसल डोस. बेसल डोस. किती वेळा बेसल डोस दिले? बेसल डोस 2 वेळा दिला. 2 वेळा दिलेले. आणि सॉइल चार्जर किती वेळा सोडले? सॉइल चार्जर ड्रिप नसल्यामुळे नाही सोडलं. मग तुम्ही SSM मध्येच ह्युमस गोल्ड टाकलेले बा? ओके. हे जे तुम्ही रान आहे हे पूर्णपणे खाली पाहतोय आपण, खड्यांनी तयार केलेलं आहे. कॅनल गेला आहे सगळा. काय झालं याच्यात? कॅनल गेलता, कॅनल मोठा कॅनल जवळजवळ ह्या वावरच नव्हतं, पूर्ण खड्डा होता. 30 फूट खांदलेला वावर आहे. त्याच्यावर सगळं एवढं मोठं गोट टाकून मुरुम टाकून मग रान तयार केलेलं आहे. कुठल्या नदीचा कॅनल गेलाय? उरमुडी धरणाचा कॅनल गेलाय. कुठून कुठपर्यंत? इकडून उरमुडी धरणापासून काशीळ शेवट. अच्छा, धरणापासून काशीळ. आणि ह्या शेतातून गेलाय? तुम्ही मला फोटो दाखवले, किती फूट खोल होता होते? 30 फूट. 30 पाणी लागले. हा, इंजनानं पाणी काढलंय त्यातलं या शेतातून. हो, कॅनल मधलं. ताराच्या वर ढीग होता. ताराच्या वर ढीग होता. 2 पोकलँड झालाय वर. 4 पोकलँड झालं होतं. बर. 4 पोकलँड झालाय. एवढा मोठा ढीग आणि मोठे मोठे दगड निघालेले खडक. आणि ती शेती तुम्ही तयार केली. किती पीक आहे त्या शेतातलं? पहिलेच पीक आहे. म्हणजे आताच केलंय. आता कॅनल ती भांडून त्यांच्याकडे रान तयार करून घेतलं आम्हाला लावायचे म्हणून. अच्छा, बरं. आणि मग तुम्ही जे हा प्लॉट तयार केलाय, तर नवीन रानात असा प्लॉट तयार होतो का? एवढं नाही, आता यायचीच मुश्किल झाली. दुसरं काय येणं मुश्किल आहे, कारण की भर लावायचं होतं जमत नाही, कारण की दगड इतके येते. आणि आता आपल्या आल्याची काय परिस्थिती आपल्याकडे हाय? एवढी रानं तयार माणसं वर्ष पडून ठेवतात, तरी पण आलं येणं झालं ना. आलं तर परत सड लागते. आता ह्या प्लॉट मध्ये स्पॉटच नाही. ती महत्वाचं आहे ह्या वातावरण. SSM आणि कृषामृत मुळे स्पॉट म्हणजे तुम्ही असं म्हणताय लागायचं नाही. तुमच्या आता मागे पुढं पाहतोय आपण, पूर्णपणे हिरवागार प्लॉट आहे. काय वाटतं? काळोखी जरा कमी झाली, म्हणजे जास्त पाऊस आहे कंटिन्यू. आता भर पण नाही, माल उघडा पडायला लागलाय. तुम्ही बघू शकता तिथं बघा, माल उघडा पडायला लागला. माल सगळा उघडाच आहे. माल हा उघडा पडते म्हणजे काय होतंय सांगा? वर दिसतो ना माल. आता तिथं बघा पाठीमागे दिसत होता, तो माल वर दिसला ना की प्रॉब्लेम होतो. आणि हे तुम्ही काय सांगत होते? काय हुरडा भांडे. मग हे आता 3.5 महिन्यामध्ये चालू झालेलं आहे. हा, ती हुरडा भांड्याला की माल मॅच्युअर व्हायला चालू होतं, म्हणजे पुढच्या स्टेजला गेला, पोसायला सुरुवात होतं. तर आतापर्यंतच्या स्टेज मध्ये तुम्हाला प्लॉट कडे पाहून काय वाटतं? कसा आहे प्लॉट? 1 नंबर प्लॉट आहे. असा प्लॉटच कोणाचा नाही. कोणाचाच नाही? नाही कोणाचा. म्हणजे ह्या रानाच्या ह्यानं जर कोणाचा प्लॉट नाही, असल्या रानाचा प्लॉट आलाच नसता. बर. आज किती खर्च झालाय तुमचा याला? खर्च नाही जास्त झाला. तरी किती? 2 डोस टाकले ना? हो, 2 डोस. 15 पोती फक्त कृषामृत. 15 पोती कृषामृत कमी वापरले, म्हणजे आम्हाला माहित नव्हतं किती वापरायचं काय. बरं. 9,000. आणि SSM किती? 2 वेळा. 2 वेळा 26 ते 5,200. अच्छा, 9,000 आणि 14,200 रुपये. 14,200 तुम्ही याला खर्च केला? खर्च आहे, बाकी काहीच खर्च नाही. फवारणीमध्ये फ्रूट चार्जर क्रॉप घेतले ना. किती फवारणी घेतल्या? एकच घेतली असेल. एकच फवारणी. तरी तुमच्या प्लॉट मध्ये पूर्णपणे ग्रीनरी दिसते आणि एक सारखी वाढ आहे, कुठं लागलेला नाही. आज परिस्थिती काय असते हो आल्याची या दिवसामध्ये? या दिवसात ऊन पावसानं सगळं लागूनच जातं. बरोबर. जे रासायनिक वापरतात का नाही, त्यांचं इथं एक स्पॉट आणि लागल्यामुळे त्याने फवारणी लय घ्यायला लागते, त्याचा खर्च लय होतो. बापरे. जो फवारणीचा खर्च आहे तो आपण सॉइल चार्जरवर केला का नाही तर 1 नंबर प्लॉट लागत पण लागणार नाही आणि कमी खर्चात जास्त उत्पादन. आणि मग प्लॉटला कृषामृत आणि हे SSM डबल गेला असता, RNPH गेला असता, तर ह्याच्या डबल प्लॉट डबल आला असता. बरोबर. आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही एवढं सगळं करून तुम्ही वाटेल तेव्हा काढू शकता ना हा प्लॉट. हो. आणि लागल्यावर काढावाच लागतो, पर्यायच नाही त्याला. म्हणजे कमी रेट मध्ये विकावा लागतो तुम्हाला? कमी रेट मध्ये नेल तसा की बाबा काढून घेऊन जा, खराब होतं या. महत्वाचं म्हणजे सर त्याला हुरडा भांड्या फुटव्यापेक्षा जास्त आहे. खाली माल त्याचा जास्त पोचणार. आता इथं बघा 4च फुटो आहेत. हुरडा भांड्या किती आहेत? 1 2 3 4 5 6 भांडे 4च आहेत मोठं. 4 विशेष म्हणजे 4च फुटो आहेत. त्याच्यातलं अंतर बघा ना तुम्ही फुटव्यातला. अंतर म्हणजे जे लांब आहे ना, लांब खाली माल चांगला वाढतोय असं. म्हणजे त्यांची कुडी केवढी लांब गेली असेल?
कुडी भरपूर कुडी साधारणतः आता अर्धा किलोच्या वर हो, जाईल कशी पण काढली तर. बर, अर्धा किलो भरेलच. या प्लॉट मध्ये आंतरपीक म्हणून मिरची पण लागवड केली, हो तर काय परिस्थिती आहे त्या मिरचीची? मिरची एक नंबर आली. अक्षय सर काय ते काय मिरच्या बघा की आता यांनी तोडा पण केला नाही, तोडा पण नाही गेला, बर, तरी मिरच्या आहेत भरपूर. आंतरपीक साठी नाही, आपलं घरगुती खायला फक्त एवढी झाडं लावले. आणि गवार पण आहे, ते गवार कसा दिसतोय? गावावर पण छान आहे. उलट आत्ताच एक शेतकरी येऊन गेले, ते म्हटले आमच्या गावाला गावावरच नाही आली, तुमच्याला आली कशी? आणि ते फवारणी नाही काय नाही, फवारणी वगैरे काय नाही, तर ते म्हटले आली कशी गावारी. त्यांना तुम्ही सांगितलं का काय पोषण देतात ते? हो सांगितलं ना, सॉइल चार्जर कृषी अमृतचं म्हणले कामाला, बाकी काय नाही. बर, तुमच्या भागामध्ये आज ऊस आणि आलं वगैरे हे घेतात आलं आणि तरकारी पण. बरोबर, काय परिस्थिती आहे बाकीच्या प्लॉटची? बाकी या पावसामुळे कुठलाच प्लॉट आला नाही यावेळेस, कुठलाच नाही. नाही आला. आजची तारीख काय आहे? आज 29 सप्टेंबर 2025, बरोबर ना? आता सुद्धा वातावरण वातावरण पावसाचं आहे, दिवाळीत पाऊस पडतोय. रेड अलर्ट, येलो अलर्ट दिलेला आहे इकडे. रेड पाऊस अलर्ट चालूच आहे काल परवा पण. बरोबर, आज आपण शेतात आलोय. शेवटचा पाऊस कधी झालाय हो? शेवटचा आज पण पाऊस आहे. आज बी पडलेला पाऊस थोडासा, कधी? आज परवा दिवशी लय पाऊस तुम्ही पडला. तर चप्पल घालून आले. रानच आहे ना रानच तसं तसं हे. आहे ना. खाली सगळे दगड आहेत त्यामुळे पाणी खाली विशेष पूर्ण फिल्टर टाईपच आहे, कारण मोठं मोठं दगड भरले ते, किती जरी पाणी सोडलं तर ते खालीच जात, खालीच जाते. बर, वर राहतच नाही पाणी. आणि बेडला पण माती कमी आहे. अजून भर जर ह्याला लावली ना तर अजून माल चांगला राहील, वाढेल. नाही भर लावायची होती पण पावसामुळे कॅन्सल झालं. बर. तर काय संदेश द्याल तुम्ही इतर शेतकरी मित्रांना? सॉइल चार्जर ही वापरलंच पाहिजे. हम्म. रासायनिक पेक्षा 100 पटीने चांगला आहे आणि उत्पादन त्याच्या एवढं गावतं, त्याच्यापेक्षा जास्त गावतं. तुम्ही आता नवीन प्लॉट केले टोमॅटोचा, मलबेरी पण लावले, मलबेरी पण लावल्या. मलबेरीला मुळात मलबेरीला तर तुम्ही रासायनिक कुठलंच वापरू शकत नाही, बरोबर, कारण की जर तुम्ही रासायनिक वापरलं तर ते शेल लाईफ कमी होती. हा हा हा. समजा असं कृषामृत वापरल्यानंतर ते 4 दिवस राहत असेल तर तुमचं रासायनिक वापरून ती 2च दिवस राहते, तो माल दुसऱ्या दिवशी करायला लागतो ना, ही होऊन जातं, पाणी एक्सपोर्ट होतो माल. त्यामुळे त्याला किपिंग क्वालिटी पाहिजे आणि किपिंग क्वालिटी आपलं सॉइल चार्जर आणि आपलं ते काय मायक्रो चार्जर, फ्लॉवर चार्जर, हे जर हे सोडलं आणि लिक्विड मध्ये ड्रिप मधून खूप भारी रिझल्ट येतोय. बर, तुम्ही त्याला बेसल डोस वगैरे टाकता? आपला बेसल डोस टाकतो आणि हे सोडता तुम्ही सॉइल मायक्रो चार्जर आणि एनर्जी बुस्टर? सगळं ऑर्गॅनिक सोडतो, आपल्या वैदिकचं. हा वैदिक. बरं, दुसरं काहीच सोडत नाही, कारण दुसरं त्याला सूटच होत नाही, मलबेरी गळूनच पडते. तुम्ही किती वर्षापासून वापरताय सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी? आमचे वडील वापरते, त्याला झालं 2016-17च्या आसपास बरोबर. सुरुवात. त्यांनी सांगितलं तुमच्या वडिलांनी की ते पहिली मीटिंग सरांची इथं झाली होती ना, डॉक्टर झाली तेव्हापासून वापरतो, आधीपासून चालू आहे. त्याच्या आधीपासून तुम्ही खूप वापरताय? जण वापरतो आपण. ओके. आणि तुमचा विश्वास आहे या भागामध्ये? विश्वास आहे. शेतकरी म्हणजे काय झालंय, माणसांना पर्याय आल्याला. आता कसं आहे, बाकीच्या इकडे कसं आहे, क्षेत्र जास्त आहे, आपल्याकडे अल्पभूधारक शेतकरी झालेत भरपूर, त्यामुळं क्षेत्रच कमी आहे. आणि आल्याला एकदा प्लॉट लावला की अशी माणसांची हे आहे की आमच्या इथे केमिकलवर 3 वर्ष जर गॅप टाकला तर 4थ्या वर्षी परत आलं येणार. पण आता अल्पभूधारक झाल्यामुळे माणसं पर्याय नाही, माणसं 1-2 वर्षातच लावतात. मग केमिकल मध्ये टाकलं की तुमचं पहिल्या 2ऱ्या महिन्यात लागतंय, जर तसं लागलं तर मग सगळं संपलं. काय महिना म्हणतो का नाही, आता आलेलं जोरात लागतं. तुम्ही झिरो, तुम्हाला त्यात काय पैसेच राहत नाहीत ना, मग असं होतं. तुम्हाला या वर्षी काय वाटतं तुमच्या प्लॉट कडे पाहून? आपण 1.5 गाडीनंतर सहज चालणार. 1.5 गाडी गुंठ्याला 1.5 गाडी? 700 किलो म्हणजे एका गुंठ्याला. बर, आता हे किती गुंठे? ही 17-18 गुंठा आहे. म्हणजे किती होईल उत्पन्न? 18 आणि 3 9 तरी 27 गाड्या निघतील. एक गाडीचा रेट काय आहे आज? एक गाडीचा आज आहे 18-19. रेट कमी जास्त होतो त्याचा. बरोबर. ह्या वर्षी रेट 25 ते 30च्या तरी दरम्यान. ऍव्हरेज रेट जर पकडला तर किती पैसे होतील? 20,000 जरी ऍव्हरेज धरला तरी बाकी 27 गाड्याचं म्हणजे 27 जुने 54 म्हणजे 5,40,000. 5 लाख तर कुठं गेलं नाही. बरं, म्हणजे हे हमखास उत्पन्न तुम्हाला भेटू शकतं. आणि खर्च कुठं जास्त केला, अजून आता बेसळ दुसरा भरून त्याला पुढे नियोजन केलं उत्पन्न आणि चांगलं वाढलं. बरोबर. तर तुम्ही जे तुमच्यासारखे युवा शेतकरी
जे आता पुढच्या पिढीमध्ये तुमच्या वडिलांकडून तुमच्याकडे शेती आली आणि तुम्हाला ती करायची, तर तुम्ही काय संदेश द्याल? या जी युवा पिढी आहे शेतीमध्ये येणारी, त्यांना काय संदेश द्याल? त्यांना संदेश एकच राहील की आपण ऑर्गॅनिक मध्ये शेती करूया. केमिकल वापरून आपलीच पुढची पिढी आपण वाया घालवतोय. त्यांना पोषक आहार भेटणार नाही जे पाहिजे त्यांना ते. आपल्या वडिलांनी ऑर्गॅनिक केलं, कमी केमिकल वापरलं म्हणून आपण ते चांगलं खाल्लं. आपण पण पुढच्या पिढीला ऑर्गॅनिक वापरून चांगलंच अन्न देऊया. बरं नाही, आपल्या पहिल्या पिढीने म्हणजे आपल्या आजोबांनी पूर्णपणे विषमुक्त शेती केली असेल, त्यांनी थोडं थोडं वापरलं, वडिलांनी पूर्ण वापरलं केमिकल, आणि आता यांची अवस्था तशीच झालेली ना. काकडी वगैरे क्षेत्र ते पूर्ण आमची जमीन नापीक झाली. ती सॉइल चार्जर वापरायला लागलो का नाही त्यावेळेपासून रिकव्हर होत आली. आम्ही जवळजवळ 80-90 म्हणजे 100% बंदच केले केमिकल. दुकानात जायचंच नाही. आणि ही ह्या भागातली रासायनिक वापरून सगळ्यात जास्त रासायनिक वापरणार हायेस्ट एरिया आहे. काकडी ह्या पिकात, टोमॅटो पिकात आम्ही काकडी एक दिवसाड तोडायचो आमच्या भागात. संपूर्ण हे आमचा काशी वगैरे नागटाने पट्टा आहे ना, त्या भागात सगळ्यात जास्त टॉपचं उत्पन्न घेणारी शेतकरी केमिकलवर. आता ह्यांची अवस्था असं पिकनच झाली. काकडी, टोमॅटो काहीच पिकत नाही. आणि पिकली तरी एक 4 दिवस ते 5 दिवस चालते, पूर्ण लॉसच त्याचा. झालं 4-5 तोडा घ्यायचं आणि बस. आणि पहिलं ही शेतकरी एकदा ह्या उन्हाळ्यात बेड सोडलं की 3 प्लॉट घेऊनच प्लॉट काढायचा. तर काय काढायचं नाही, तारगाठी अजिबात काढायची नाही. तुम्ही आज पीक घेता मुश्किल झालं. आता वैदिक वापरल्यापासून तुमचं काय बदल झाला शेतीमध्ये? आता टोमॅटोचा प्लॉट आता पण चालू आहे की आपण एवढ्या पावसात सुद्धा टोमॅटोचा प्लॉट चालू आहे. म्हणजे जे रासायनिक वापरते ती आपण जे वापरतो त्यांचं प्लॉट पूर्ण हे झाले, ती करपून गेली. ती आपल्याला बघायसाठी पण आहे तिथं की रासायनिक वापरल्याचं प्लॉटला एक पान नाही, पण आपलं प्लॉट हिरवा आहे. आलाय करपा नाही असं नाही, पण कंट्रोल मध्ये तोडा पण अजून चालू आहे. तोडा चालू आहे. चालेल ना, बघूया आपण तुमचा आल्याचा आपला टोमॅटो आणि मलबरीचा प्लॉट पाहूया. चला आता. टोमॅटो तुमचं किती क्षेत्र आहे सर? 32 गुंठ आहे. ओके. आणि व्हरायटी विरांग आहे. विरांग आहे. किती तोडे झाले तुमचे याचे? तोडे झाले की 8 तोडे झाले. 8 तोडे. बरं. किती म्हणजे हा प्लॉट जेव्हापासून लागवड केला तेव्हापासून काय परिस्थिती वातावरणाची? कंटिन्यू पाणी ह्या पाटात लावलं त्यावेळी मी आलो, लावल्यापासून पाणी वाहतं यातनं. बरं. लागवडीपासून पाऊस? लागवडीपासून. पहिल्या आपण काय सॉइल चार्जर ह्यांना सॉइल चार्जर, मायक्रो चार्जर गुळ दिलेला. गुळ. बाकी काय दिलं नाही, लगेच प्लॉट उचलला. काय झालं, पावसामुळे पूर्ण झाड स्टॉपच होतं, ग्रिपच घेत नव्हतं. सॉइल चार्जर आणि ते हे सोडल्यामुळे का नाही आळवण्याला एकदम ग्रिप घेतल्या, कराटात बांधायला झालं. तुम्ही याला बेसल डोस काय काय दिला होता? बेसल SSM आणि कृषी अमृत. बर. आणि मग त्यानंतर सॉइल चार्जर, एनर्जी बुस्टर, मायक्रो चार्जरची तुम्ही वर्ण स्प्रे आणि खाल्लं ड्रिपनं पण. ओके. तर मग काय बदल दिसले तुम्हाला तेव्हा? बदल म्हणजे करप्या आलाच नाही. आलाय करप्या कंट्रोल मध्ये. बाकीच्या आता ह्याच्या बरोबर जी फळ आहे का नाही त्याला फळ पण नाही आणि हिरवं पान पण नाही, पूर्ण असं करपून गेलाय. 8 तोड झाले प्लॉटला, 8 तोड झाले तरी शेंडा बेंडा सगळं चालू आहे. कळी पण आहे बंचेस मध्ये. पावसामुळे याला सेटिंग अजून आला असतं. बंचेस मध्ये सेटिंग आहे अजून. पावसामुळे कळीच पूर्ण गळली ह्याची. बर. 2-3 वेळा कळी गळल्यामुळे माल कमी आहे. तुम्ही डोस कधी टाकलाय शेवटचा? डोस पेपरच्या आधी लावताना, म्हणजे लागवडीच्या वेळेस. तुम्ही आपल्या एसीटी वैदिक मध्ये काय असतं माहिती का तुम्हाला? 45 दिवसांनी, 50 दिवसांनी, 60 दिवसांनी बेसल डोस रिपीट झाला पाहिजे. मध्ये करता येत नव्हतं. आता मला एक सांगा, तुमच्या परिसरातल्या शेतकऱ्यांची काय परिस्थिती? पूर्ण वाळून गेलेत फळं करप्यानं. बरं. का बरं? ते काय पाऊस रासायनिक वापरते त्यांनी. काय झालं, पावसात आपण सोडत होतो ते सॉइल चार्जर सोडत होतो पावसात सोडत होतो, स्प्रे पण घेत होतो. त्यांनी पावसात सोडलं रासायनिक सोडल्या एक आठवड्याभरात पूर्ण फळ करपूनच गेला. बापरे. आणि तुम्हाला ह्या 32 गुंठे ना? हो. त्याच्यामध्ये किती कॅरेट माल निघाला? आता पाहत तर 800 कॅरेट निघालाय. 800 कॅरेट. अजून माल भरपूर आहे. ओके. अजून झाडावर 15-20 कॅरेट. बर. मग अजून किती निघतील बुवा कॅरेट साधारणतः? पावसामुळे कमी निघतील, पण अजून तरी 500-600 कॅरेट निघेल. बरोबर. म्हणजे 1500 कॅरेट तर आरामात निघतील तुमच्या? हो, निघेल. मग 32 गुंठ्यामध्ये.
तर बाकीच्यांचे प्लॉट खराब झाले तुमचे पावसामुळे, बाकीच्यांचे खराब झाले, तुमचं आहे तसाच आहे. तर मग तुमच्याकडे पाऊस नव्हता पडत का? नाही पडत होता तर आता पण बघा की आता पण पावसाचं वातावरण आहे, कंटिन्यू पावसाचं आहे याच्यात. आता हा सप्टेंबर महिना चालू आहे ना, सप्टेंबर महिना 29 सप्टेंबर. 29 सप्टेंबर. तरी तुमचा प्लॉट एकदम ओके. ओके ओके. ह्याला आपण फोटो आपण काढू शकतो ह्याला, हा काय अडचण नाही. बर. एकंदरीत काय संदेश द्याल जे शेतकरी युवा आहेत तुमच्यासारखे ज्यांना वैदिक तंत्रज्ञान वापरायचं त्यांना? वापरलेला फायदा आहे, कारण की आता एवढ्या पावसात आम्ही अनुभव घेतला. रासायनिक जे वापरतो त्यांचं पूर्ण करपून गेलंय. आपला चांगला प्लॉट आहे, करापला नाही असं नाही, पण अर्ध्या भावतर करापला ग्रीनरी आहे, माल चांगला आहे. आणि सॉइल चार्जर ती फ्लॉवर चार्जर वगैरे वापरल्यामुळे सेटिंग चांगला आहे याला. बर. याच प्लॉट मध्ये पहिला कृषामृतचा प्रयोग त्यांनी केला. ह्या प्लॉट मध्ये आलं इथं भरपूर शेतकरी वापरायला लागला, रस्त्याला आहे ना प्लॉट, त्यामुळे ह्या प्लॉट इथं मी माझ्या खांद्याला प्लॉट होता, सिटीचा प्लॉट होता. कशाचा? फोटो पण आल्याचा फोटो. एवढा वाढ होते का आल्याची? प्रूफ सकट. हो बापरे. प्रूफ सकट आहे, फोटो आहेत त्याची. माझ्या खांद्याला होता. माल किती निघाला? माल 2 गाड्या निघाला गुंट्याला. 2 गाड्या? 2 गाड्या काढल्या. ह्या प्लॉटच बघून आपल्याला ह्या भागामध्ये शेतकरी भरपूर वापरायला लागले. मग तुम्ही असं म्हणताय की प्रत्येक घरोघरी कृषामृत वापरता या भागात? हो वापरतो. कुठला भाग या? नागटाने. बरं, का एवढे शेतकरी वापरता? त्या प्लॉटचाच रिझल्ट बघितला माणसांना कळणं म्हणजे याचा रिझल्ट आहे म्हणून माणसांनी सगळ्यांनीच हळूहळू वापरायला ज्याला ज्याला रिझल्ट येईल ती वाढत वाढत संख्या भरपूर वाढत. आणि जे वापरत नाही त्यांची काय परिस्थिती? त्यांचं असं लागतंय, मग फड करापती ती, मग 5-6 महिन्यातच मला काढायचा, जुना ठेवायचा नाही. रान पण लय हलका आहे, तुम्ही रान पण लय हलका आहे, सगळं परिस्थिती लय बेकार आहे. चुनखडी आहे, पूर्ण चुनखडीचं रान आहे, तरी मुळी बघा. चुनखडी म्हणजे पूर्ण खाली दगडच आहे, कट्टी कट्टी नाही बघा, तरी मुळी हाय चालू अजून आहे का मुळी? कशामुळे? त्यांनी शेवटी मुळींचं उपोषण केलं ना, बेसल डोस रिपीट व्हायला पाहिजे होता. आता बेसल डोस दुसरा पडला असताना तर ही मुळी अजून चालू राहिली असते का? बापरे, किती गुच्छ नाही बघा ना, खतरनाक, जबरदस्त. नवीन मुळे अजून फुटली असती जोरात. हे काय केवढी वाढली मुळे. महत्वाचं काय आहे, मातीवर मातीवर काम केलं पाहिजे का? तर मातीवर काम नाही केलं तर वर्ण स्प्रे किती पण घ्या, असं वातावरण पाऊस आला हे आला, जर वर्ण स्प्रे घेऊन उपयोगच नाही. आम्ही बेसळ टाकला असता खाली तर आमचं 100% करापलंच असतं. काय 800, 1000, 1500 कॅरेट गावले, ते पण पदरात पडले नसते. आता जर दुसरा वैदिकचा बेसळ भरला असता, आता प्लॉट वर टेकला असता, अजून चालू शेंडा चालू राहिला असता. पावसामुळे भरताच नाही आलं, पण आहे ना, काहीच करता येईल, लेबर नव्हतं. पण तरी तुमचं विशेष तुम्ही पावसात सॉइल चार्जर सोडताय म्हणून हा रिझल्ट दिसतोय तुम्हाला. पावसात सॉइल चार्जर सोडत होतो. काय आहे हो, पहा नाही शेंडा चालू आहे खाली करापला, आणि पूर्ण हिरवा आहे, काळू याला भरपूर आहे, फुलकळी पण यायला लागली होत आहे. म्हणजे सुंदर रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळतो. सुंदर भेटला. आता पुढच्या वेळ करताना ह्याच्यापेक्षा ताकदी नका. आपलं हे कुठलं पीक आहे सर? हे मलबेरी आहे. मलबेरी. हे किती दिवसाचा प्लॉट आहे हा? प्लांटेशन करून ह्याला फक्त 2 महिने झाले. फक्त 2 महिने झाले. याचं कसं रोप लागवड केली होती की कसं? याचा स्टंप लागवड केलेली. स्टंप लागवड केली होती. स्टंप पहिली. ओके, हा पहिला स्टंप आहे. हा, त्याला फुटलेले फोटो आलेले आहेत. बर. याला काय काय डोस दिलाय सर लागवडीच्या वेळेस आपण? त्याला कृषी अमृत आणि SSM दिलेलं आहे. किती टाकलं होतं प्रत्येक झाडाला? सर्वसाधारण ह्याला 100 ग्रॅमच्या आसपास दोन्ही एकत्र करून सगळं SSM कृषी अमृत वगैरे मिळून. बरं, आणि त्याच्यानंतर तुम्ही एकच डोस दिलाय ना आतापर्यंत? एकच दिलाय. ओके. ह्या शेतामध्ये तुम्ही किती वर्षापासून वापरताय सर ST वैदिक? त्याला वापरतो त्याला जवळजवळ 3-4 वर्ष झाली. 3-4 वर्ष झाले. तर तुम्ही लागवडीपासून याला पूर्णपणे बेसल डोस ST वैदिकचा दिलाय. याला सॉइल चार्जर किती वेळा आळवणी केली? सॉइल चार्जर ह्याला ड्रिप मधनं सोडलेला आहे 2 वेळा. बरं. आणि सर याला फळं पण लागलेली आहेत ते? हो, फळं लागलेली आहेत. हे आता जस्ट प्लांटेशन केलंय, पण हे आता फळं धरलेली नाहीत आपण. बरं, तरी ते लागले. आणि पूर्णपणे हे वैदिकचं आहे. तर पूर्णपणे वैदिक. अक्षय सर, तुम्ही फळ खाल्लं का? खाल्ले. कसं लागतं? एक नंबर, गोड, अतिशय गोड लागते, क्वालिटी मस्तच. बर. एवढा लावलाय तुम्ही? एवढा लावलाय. त्यासाठी काय बेसल सेपरेट भरलाय? काहीच भरलेलं नाही.
तरी पण एवढी क्वालिटी म्हणजे पानं बघा की केवढं पानं तसे बघा की खूप मोठं पान आहे. तुम्ही आता या प्लॉटला काहीच केमिकल वापरलेलं नाही ना? अजिबात केमिकल वापरत नाही. केमिकल मुळे काय होते माहितीये का, ठराविक दिवसच रिझल्ट आहे. बर. परत संपलं केमिकल का नाही की त्याच्या मुळेवर खूप परिणाम होतो. हायएस्ट उत्पन्न घेणारे शेतकरी सर केमिकल वर इथं या भागात. बर. कारण की पीक जेवढ्या फास्ट मध्ये येते तेवढ्या फास्ट मध्ये रिवर्स जाते. त्यामुळे मातीचं पण तुमचा पोत खराब झाला. मातीचा पोत खराब होतोय. परत येणारा दुसरं पिकाला अडचण पडते. मी असं ऐकलंय तुम्ही या भागातले केमिकल वरचे खूप तज्ञ आणि जास्त उत्पन्न काढणारे शेतकरी होते. भरपूर केमिकल वर उत्पन्न काढलेलं आहे आपण. हा, मग आज काय परिस्थिती तुमची? केमिकल मुळे लॉस पण बराचसाच होतोय. अगदी आल्यासारख्या पिका जर म्हटलं का नाही तर परत आल्याची अशी परिस्थिती, केमिकल वापरल्यानंतर टेम्परेचर वाढलं की आले कुजणे, कंद कुजणे हा प्रकार जास्त होतोय. बर. आणि मग घातलेले पैसे पण निघत नाहीत, 50% पण निघत नाहीत. आता आल्यावाल्यांची परिस्थिती काय आपल्या ह्या नागठाणे भागात? आता आल्यावाल्यांचे ज्यांनी हे वैदिक वापरले का नाही ते टॉप क्लास मध्ये आहे. ते भरपूर शेतकरी कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. आता आपण जे हे विक्री जी करतोय, आपलं घर इथं रानात आहे, म्हणजे वस्ती रानात आहे. एखाद्याला गॅस सिलेंडरची कशी गरज असते शोधत येतो, तशी आपल्याकडे लोक येते शोधत इथं. अरे बापरे. मग अशी तुम्ही येण्यापूर्वी भरतगावच्या माणसाचा मला 5 वेळा फोन आला की कुठं येऊ. कारण की त्याला ती माहिती पडल्यामुळे तो इथपर्यंत शोधत आला मला. नक्कीच. म्हणजे ही क्वालिटी शेतकऱ्यांना कळाली आज. हो. आणि सर मला एक सांगा, आता हे जे आहे याचं उत्पन्न कसं निघतं आणि कितव्या दिवशी कसं काय सांगा ना त्याच्याविषयी थोडी माहिती. हे खूप फास्ट आहे. ह्याला परत इथं कटिंग घ्यायला लागते. हा, किती दिवसांनी घ्यायला लागते कटिंग? नाही, हे आता कटिंग घ्यायलाच आलेलं आहे. हा, कटिंग 2 महिन्यात? हो, 2 महिन्यात कटिंगला येते. कटिंग घेतल्यानंतर ह्यातनं फुटवे बाहेर येतात. ओके. जेवढे फुटवे ज्यादा येतील तेवढी ह्या फळांची संख्या जास्त येते. ह्याच्यावर आपण आता न घेण्याचं कारणच आहे, कारण की ह्याला जर उत्पन्न घेतलं तर ह्याला कटिंग करून फुटवे येणार नाहीत. बर. फुटवे आले की 55 दिवसात हे तोडायला येतं. बर. कटिंग केल्यानंतर 55 ते 60 दिवस, थंडी असली की 60 दिवस जाते ती. टेम्परेचर ज्यादा असेल तर 50-55 दिवसात हे मार्केटमध्ये जाते फळ. बर. तुम्ही आता जो अनुभव सांगितला तो तुमचा SCT वैदिकचा आहे का केमिकल मध्ये येतं? नाही, केमिकल मध्ये येत नाही. ह्याला केमिकल अजिबात चालत नाही. केमिकल जर घेतलं तर ह्याची क्वालिटी येणार नाही. बर. आणि ह्याची जी ग्रीनरी आहे झाडाची पानं, ही पानं खराब होते. त्याचं नाकच जर तुम्ही काढून बाद केलं तर हे येणार नाही. बरोबर. त्याची मेन फॅक्टरी पान आहे ना. मेन फॅक्टरी पान आहे. कसं चकाकतंय पानाची चकाकी बघा. चकाकी चमकतंय, ते तेल लावल्यासारखं चमक आहे याला. चकाकी. तर हे दुसऱ्या कशाने येत नाही. बर. त्याला फवारणी सुद्धा तुमची चालत नाही. ग्लायसिल वगैरे ह्यात अजिबात चालत कुठलंच केमिकल चालत नाही. केमिकल आणि फवारणी सुद्धा चालत नाही. नैसर्गिक पोषण पाहिजे. नैसर्गिक पोषण. हे मुळात जंगली आहे. बर. मलबेरी हे जंगली आहे. त्याचं अजून हे फळांची साईज मोठी खूप होती. हो. आता हे छोटे स्टोरेज पण तेवढा झालं नाही, कारण की काडी ही पूर्ण तयार नाही झाली. बरोबर. कारण की ह्याचा कन्सेप्टच असा आहे, ह्यातनं फुटवा आले की त्याला कम्प्लिटली येतेच. बर. तर याची जी ग्रीनरी, याचं पानं वगैरे, याचं जे तुम्ही वापरलं हे तुम्हाला रिझल्ट दिसतोय. बर. आणि आणखीन जे तुमची पिकं आहे, म्हणजे आपण पाहिलं ते आलं तुमच्या घराजवळच आहे, तर ते रान कसं होतं? ते रान पूर्ण खडकाळ होतं. त्या रानात जवळजवळ 20 फूट हाईटला एवढे दगडाने रचून टाकलेलं होतं. तिथं कॅनॉल गेलेला आहे, खूप मोठा कॅनॉल गेला आहे अंडरग्राऊंड. बर. कॅनॉलची खोली 30 फूट आहे. तिथं निघालेलं मटेरियल पूर्ण त्या शेतीत पूर्ण पॅक होते 1 वर्षभर. आणि ते परत नंतर चाळून दगड काढून आपण तयार केलेलं आहे. हो. आणि त्याला पहिल्याच डोसला आपण कृषी अमृत 10 पोती टाकले आणि ते SSM टाकले आणि SSM टाकले एक नग तिन्हीचा. आणि तेवढ्या ह्याच्यावर ते आलेले कुठल्याही प्रकारची आज तागाय त्याला फवारणी केलेली नाही. आणि माझ्याकडे तेवढा वेळ पण नव्हता फवारणी करायला. पण खूप सुंदर प्लॉट आहे सर तो. कुठेही एकही तुकडा खराब झाला नाही किंवा एकही भांडी तिथे पिवळी तुम्हाला दिसणार नाही. बरोबर. आणि कुठलंही केमिकल करपा आलाय किंवा काय झालं असं काही होत नाही. तुम्हाला जर सर SCT वैदिक भेटलं नसतं तर काय परिस्थिती असते तुमची आज?
SCT भेटलं नसतं तर बऱ्यापैकी उत्पन्नात घट आली असती. बर. कारण की गेली 5-6 वर्ष वापरतोय आम्ही. आता बाकी पिकं काकडी, दोडका, परत कारलं ही पिकं घेतो. शक्यतो रोपं लावत नाही, डायरेक्ट बी स्विंग करतो. बर. त्यांचं म्हणजे कसं आहे, कृषी अमृत मध्ये डायरेक्ट आपल्या मल्चिंगच्या होल मध्ये डायरेक्ट कृषी अमृत टाकून त्यामध्ये बी लावायचं डायरेक्ट. एक मुठभर टाकलं का नाही आणि त्यात जर बी लावलं थोडस हलवून तर कुठलाही बीवर असर होत नाही. बर. तर किड बिड जे खाते ते तुमचं काकडीचं बी थोडं गोड असतं, दुधी भोपळ्याचं बी पण थोडं गोड असतं, आणि गोगलगाय, होमणे, परत ते ओढणारे तोडथोडे जे किडे आहेत का नाही ते बी खाऊन टाकतात. बर. म्हणजे आपली उगवण क्षमता आहे का नाही ती जवळजवळ 60% व्हायची, 40% बाद व्हायचं. आता उगवण क्षमता 95% जाते. आणि येणारा स्टंप, रोपाचा जो स्टंप आहे एकदम स्ट्रॉंग आहे, रोग प्रतिकार शक्ती वाढते. आता त्यात चांगला बऱ्यापैकी ऑर्गॅनिक कार्बन असल्यामुळं स्ट्रॉंगच रोप येतंय, त्यामुळे पुढच्या फवारणीचा खर्च कमी होतो. बरोबर. हा सगळ्यात त्यातला मोठा फायदा आहे. बाळाला लहानपणीच बाळकडू दिलं की ते पुढे जाऊन चांगलं. रासायनिक टाकल्यानंतर तात्पुरतं त्याला खूप कवळापणा येतोय, कवळापणा आला की रोगाचा अटॅक जास्त येतोय. कारण की कुठलंही तुम्ही NPK जर टाकलं का नाही अगदी खूप सुंदर ते दिसताना, अगदी मराठी भाषेत जर सांगायचं ते गाढवाचं पिलू कसं एकदम लहान असताना सुंदर दिसतं त्या टाईप मध्ये ते पीक सुद्धा सुंदर दिसतं, पण त्यावर रोगाचा अटॅक जास्त येतो. कारण की त्यावर करपा येणार, परत ते व्हाईट फ्लाय पण पटकन येते त्याच्यावर. बरोबर. पानं एकदम कवळी वाढ होती, नत्राचं प्रमाण जास्त येतं, तसं ह्यात होत नाही. बरं. त्यामुळं वाढ एकदम ग्रीन मध्येच येते. बरोबर. आणि त्यामुळे रोगाचा अटॅक येत नाही त्याच्यावर. म्हणजे हा अनुभव आलाय तुम्हाला. क्षेत्र किती आहे तुमचं मलबरीचं? हे क्षेत्र आमचं 38 गुंठ आहे. 38 गुंठे. किती झाडं बसली त्याच्यामध्ये? त्यात झाडं मोजले नाहीत तरी सर्वसाधारण 9,000 रोप बसले. 9,000. किती अंतरावर लागवड केली? 6x2 वर आहे. 6x2 वरती. ओके. 2.5 फूट अंतर आहे दोन ह्याच्यातलं रोपातलं, आणि मधलं 6 फूट अंतर आहे. ओके ओके. तर याची छाटणी किती वेळा घ्यावी लागते वर्षातून? ह्याची छाटणी तुम्हाला ज्यावेळेस उत्पन्न घ्यायचं त्यावेळेस, ज्यावेळी बहार धरायचे त्यावेळी छाटणी घ्यायची. बहाराच्या वेळी छाटणी घ्यायची. ओके. तरी प्रामुख्याने शेतकरी कुठला बहार घेतात याच्यामध्ये? ह्यात बहार थंडीतला बहार चांगला चालतो. अच्छा. किपिंग क्वालिटी त्या फळाची चांगली राहते. हा, मग जर थंडीमध्ये बहार घ्यायचा तर छाटणी कधी घेतात त्याची? छाटणी सर्वसाधारण ऑक्टोबर मध्ये यायला पाहिजे. बर. ओके ओके. म्हणजे ते नोव्हेंबर डिसेंबर मध्ये ते पूर्ण मार्केटमध्ये येते. ओके ओके. आणि त्याच्यानंतर परत जानेवारी फेब्रुवारीत घेतले की ते एप्रिल मे मध्ये येते. ओके. म्हणजे असे 2 बहार घेऊ शकतो आपण? हो. ओके. 2 नाही, आणि पावसाळ्यात पण घेऊ शकतो आता ह्या चालू सीझनला. ओके ओके. पावसाळ्यात त्याचं काय होतंय, पावसाचं चालू वर्षी तर एवढा पाऊस पडलाय, ज्यादा पाऊस झाला की ते खूप नाजूक आहे त्याचं मनी. हो. मनी म्हणजे ते परत बाद होतंय. बरोबर. तर मग हार्वेस्टिंग जास्त काळ टिकत नाही हार्वेस्टिंग केल्यानंतर. ओके. आज तोडलं उद्या मार्केटमध्ये, परवा दिवशी त्या कस्टमरनं खाल्लंच पाहिजे. 3 दिवसानं खायचं मला ते टाकून द्यायला लागेल. आता तुम्ही SCT वैदिक वापरल्यावर तुम्हाला काय वाटतंय का किरपिंग क्वालिटीला फरक पडेल का? फरक पडेल का? फरक पडेल असं काय अजून अनुभव नाही त्यातला आला. बघायला पाहिजे. फरक शक्यतो नाही पडणार, कारण की काय माहितीये का, आता ते आमचे भाऊ वापरते कृषी भूषण म्हणून, ते पूर्णपणे संपूर्ण हेच वापरते, ते काय बदल करत नाही ते. इतर भाजीपाला शेतकरी, बरेच शेतकरी कॉन्टॅक्ट मध्ये भरपूर, त्यांना कृषी अमृत वापरायला सांगतो. आता ऑर्गॅनिक कार्बन आहे, तुमचं पीक हेल्दी राहील, ह्याचा टिकवण क्षमता पुढे जास्त राहते, रोगराई कमी येते, फवारणीचा खर्च कमी येतोय. बरोबर. तुम्हाला असं वाटत नाही का की जे राम सरांनी 4-5-6 वर्षापूर्वी जे तंत्रज्ञान आपल्याला शिकवलं तेव्हा गरज होती फक्त कृषी अमृतची, सॉइल चार्जरची, त्याच्यानंतर केमिकल इतक्या मोठ्या प्रमाणात वापरलं गेलं, एवढी परिस्थिती बिकट झाली, तर त्या परिस्थितीतून बाहेर निघण्यासाठी सरांनी वैदिक दिलेलं आहे. सरांनी त्या काळासाठी दिलेलं होतं कृषी अमृत सॉइल चार्जर, बरोबर, सेंद्रिय. तर आजच्या काळासाठी त्याच्या पुढचं पाऊल, सेंद्रियच्या कृषी अमृत सॉइल चार्जरच्या पुढचं पाऊल दिलेलं आहे वैदिक SSM.
तर आज खरी परिस्थिती जी आहे ती आपल्याला वैदिक वापरण्याची गरज आहे. म्हणजे जी कृषी अमृत वापरतोय ना आपण, तर त्याचा अनुभव किंवा त्याचा रिझल्ट जो आहे तो तुम्हाला जवळपास 30-40% मिळेल. पण ज्यावेळेस तुम्ही वैदिक वापराल, जे आज शेतकरी व्हिडिओमध्ये अनुभव घेत आहे त्या पद्धतीचा अनुभव तुम्हाला सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे. म्हणून आपण जे सांगतोय की जे तुमचं पूर्वीची गरज होती, तर परिस्थितीनुसार आपल्याला काय करावं लागणार आहे, आता बदल करावा लागणार आहे, अपडेट व्हावं लागणार आहे. पान दाखवा ना, लई चमकू राहिलं तुमच्या हातातलं. काय तेल बिल लावलं काय त्याला? काय केलंय त्याला नेमकं एवढं? खूप सुंदर प्लॉट आहे सर. तुम्ही आम्हाला ही छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला या भागामध्ये मार्गदर्शन कोण करतं? या भागात मार्गदर्शन आता काय अक्षय सरांच्याकडनं आम्ही मार्गदर्शन थोडंफार घेतो. बरोबर. स्वतः आपण व्हिडिओ पाहता वापरतोय आणि तुम्ही वापरून अनुभव घेतलाय. मार्गदर्शनापेक्षा अनुभव जास्त घेतलाय. बरोबर. आणि अनुभव घेतल्यामुळे इतर शेतकरी जवळ येते भरपूर. ओके. अक्षय सर, तुमचं नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा ना. आपलं माहिती केंद्र काशीमध्ये आनंद ॲग्रो म्हणून. आपलं नाव अक्षय माने.